आज आपला टॅली मधला पुढचा टॉपिक कंपनी क्रिएशन इन टॅली. ठीक. त्या अगोदर आपण मागच्या भागात आपण काय काय बघितलं होतं त्याच्याबद्दल थोडक्यात बघू. काय बघितलं होतं? क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट. अकाउंटचे प्रकार बघितले होते, 3 प्रकार: पर्सनल, रिअल, नॉमिनल. पर्सनल हा व्यक्ती किंवा संस्थेचा प्रकार, रिअल हा ऍसेटचा, बरोबर, आणि नॉमिनल खर्च आणि नुकसानीचा. त्याचे नियम बघितले होते आपण. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. कोणाचा नियम आहे हा? रिअल अकाउंट. बरं. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. कोणाचा आहे? पर्सनलचा. कोणाकडून काय घ्यायचे? डेबिट द्या, कोणाला काय द्यायचे? क्रेडिट. आणि नॉमिनल अकाउंट सांगतात डेबिट एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट इन्कम अँड गेन्स. खर्च झाला तर डेबिट आणि इन्कम झाला तर क्रेडिट. बरोबर. आणि काही महत्वाचे अकाउंट्स पण आपण बघितले, त्याच्यावरचा प्रॉब्लेम आपण बघितला आणि तुम्ही तो प्रॉब्लेम पण सोडवलेला आहे. ठीक आहे. आता पुढे आपल्याला बघायचंय आजच्या भागामध्ये. आज आपण काय शिकणार आहोत? तर कंपनी, क्रिएट अ कंपनी, सिलेक्ट कंपनी, शट कंपनी आणि अल्टर कंपनी. हे जे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत, हे आज आपला हा प्रॅक्टिकलचा टॉपिक आहे. थोडक्यामध्ये आपण जे क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट केलं, बरोबर ना, तर ते ते अकाउंट्स आपल्याला आता टॅलीमध्ये तयार करायचे. परंतु ते तयार करण्यापूर्वी आपल्याकडे एक कंपनी तयार असायला पाहिजे. मग ती कंपनी कशी तयार करायची ते आपण आजच्या भागामध्ये बघणार आहे. तर सगळ्यात महत्वाचं टॅलीचे वैशिष्ट्य आपण इथं बघतोय. पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे टॅली प्राइम सर्व प्रकारच्या अकाउंटिंग व्यवहार हाताळते. सर्व प्रकारचे, कोणताही प्रकार असो, मग ते ट्रेडिंग असो किंवा सर्व्हिस सेक्टर असो, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असो, कोणत्याही प्रकारचे ट्रान्झॅक्शन हाताळण्यासाठी टॅली अकाउंटिंग सॉफ्टवेअर हे सक्षम आहे. ठीक आहे. मॅनेज आउटस्टँडिंग इझिली, थकबाकीचे सहजतेने व्यवस्थापन करते. तुम्ही बघितलं असेल, एखाद्या तुमच्या जवळच्या किराणा दुकानाकडे जर गेले असाल तर तुम्ही उधार माल नेला तर तो कुठेतरी वहीवर लिहून ठेवतो. आणि तुम्ही 15 दिवसांनी आश्वासन दिलेलं असेल तर त्याचं 15 दिवसापर्यंत लक्षात नाही, महिन्यापर्यंत लक्षात राहत नाही. तुम्ही नाही दिलं का? नाही लक्षात राहत तर त्याला इझिली तुमचं त्या गोष्टी बघता येत नाही. त्याच्या मागे तेवढा व्याप असतो. ते बघण्यासाठी थोडासा टाइम द्यावा लागणार आहे, 15 मिनिटं, अर्धा तास. कोणाकडे किती येणं बाकी आहे. त्याच्यामुळे आउटस्टँडिंग वाढतात आणि बॅक डेप्स वाढतात. याच्यामुळे तुम्ही वेळेवर जर वसुली केली तर काय होतं? बॅक डेप्स वाढत नाही. बरोबर आहे का नाही? ते काम टॅली करतं, कारण टॅलीकडे एका क्लिक मध्ये लगेच आपल्याला दिसतं कोणाकडून किती दिवस येणं बाकी राहिलेलं आहे, किंवा कोणाचे पैसे कधी येणार याची डेट वाईज आपल्याला डिटेल तिथे दिसतात, फक्त एका क्लिक मध्ये. मग आपण इझिली दररोज आल्यानंतर तेवढं जरी चेक केलं तर खूप झालं ना. पटकन आपण फॉलोअप घेऊ शकतो आपल्या कस्टमरचा आणि आपले पैसे वसूल करू शकतो, आपली उधारी वसूल करू शकतो. जीएसटी कंप्लायन्स युझिंग टॅली प्राइम. टॅली प्राइमचा वापर करून जीएसटीचं सुद्धा कंप्लायन्स आपल्याला करता येतं. तुम्हाला माहिती आहे, आता जीएसटी आल्यापासून प्रत्येक बिल हे त्या जीएसटीच्या पोर्टलवर तुम्हाला टाकायचंय. प्रत्येक बिल, परचेसचं आणि सेलचं, लक्षात घ्या. तुम्ही म्हणाल टॅली ते टाकायचं, तिकडे टाकायचं, किती मोठा अवघड. त्यामुळे अकाउंटिंग क्षेत्रातले जॉब्स वाढलेले, लक्षात घ्या. बरोबर. पण तुम्ही जर एखाद्या मॉलचा जर विचार केला ना, मॉलचा हजारो ट्रान्झॅक्शन होतात, हजारो बिलं टाकायची म्हटल्यावर किती माणसं लागतील त्यांना. ते टॅलीमध्ये कसे, माणूस आपला कस्टमर आला का आपण बिल तयार करतो, टॅलीमध्ये एंट्री होते, त्याला लगेच बिल देऊन टाकतो. मग तेच बिल आपण याच्यामध्ये एक एक्सेल फाईल जनरेट होते आणि ती एक्सेल फाईल अपलोड केली जीएसटीच्या पोर्टल, लोक झालं काम. म्हणजे आपल्याला तिकडे सेपरेट एंट्री करत बसायला लागत नाही. हा या टॅली प्राइमचा फायदा आहे, टॅलीचा. बरोबर. बँकिंग मेड इझी अकाउंटिंग सॉफ्टवेअर. अकाउंटिंग सॉफ्टवेअर मध्ये बँकिंग पण इझी झालेली आहे. जसं की डिपॉझिट करायचे पैसे, डिपॉझिट स्लिप किंवा चेक. चेक सुद्धा आपल्याला एखादं पेमेंट केलं त्याला चेक द्यायचा, लिहित बसण्याची गरज नाही. तुम्ही इथे एंट्री मारा, प्रिंटर मधून प्रिंट घेऊ शकता तुम्ही. कोणता चेक नंबर दिला आहे, कोणता बाकी आहे, सगळं त्याचं मॅनेजमेंट सुद्धा आपला टॅली काय करत असतो? करत असतो. बरोबर. अशा प्रकारचे वेगवेगळे फीचर्स आपल्या या टॅलीचे. आता आपल्याला पहिले बघायचं ते म्हणजे कंपनी क्रिएशन. कंपनीचं क्रिएट कसं करायचं, त्यासाठी F3 कंपनी आणि क्रिएट कंपनी हा एक ऑप्शन आहे, त्याच्या माध्यमातून आपण कंपनी क्रिएट करू शकतो. त्या अगोदर आपण आपल्या डेस्कटॉप स्क्रीनवर जाऊ. तिथं बघा एक टॅली प्राइमचा आयकॉन आहे, दिसतोय आपल्याला?
याला डबल क्लिक करून आपल्याला पहिले टॅली सुरू करावं लागेल. बघा मी डबल क्लिक करतोय तिथं, आहे ना. तसं मी डबल क्लिक केलं, टॅली प्राईम ओपन होण्याची प्रक्रिया इथं सुरू झालेली आहे. लक्षात घ्या. बघा, सिलेक्ट कंपनी हा पर्याय इथं आला. आला का? बरोबर. सिलेक्ट कंपनी हा पर्याय तुमच्या समोर दिसतोय. पण तुमच्याकडे सिलेक्ट करण्यासाठी खाली कोणती यादी दिसत नाही. आणि ह्याच ऑप्शन मध्ये, ह्याच मेनू मध्ये आपल्याला बघा खाली आणखी एक ऑप्शन आपल्याला दिसतोय, तो म्हणजे क्रिएट कंपनी. दिसतोय का? तुम्हाला नवीन कंपनी तयार करायची, जर तुम्ही ज्या कॉम्प्युटरवर काम करताय त्या कॉम्प्युटरवर एकही कंपनी याच्या अगोदर तयार झालेली नसेल, तर ह्या पद्धतीचा स्क्रीन येईल. पण असं जनरली होणार नाही आपल्याकडे, कारण की प्रॅक्टिस करता करता बाकीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेली असेल. पण हा स्क्रीन सुद्धा तुमचा परिचित पाहिजे. तुम्ही एखाद्या नवीन कॉम्प्युटरवर बसलात आणि हा स्क्रीन आला, तर आता इथं काय करायचं, कुठून करायची क्रिएट, तर ते आपल्याला माहित पाहिजे. बघा इथं क्रिएट कंपनी पर्याय आहे, त्याच्यावर आपण क्लिक करणार. जसंही क्लिक केलं, आपल्याला कंपनी क्रिएशनचा एक डायलॉग बॉक्स तुमच्या समोर आलेला आहे. आला का? बरोबर. ह्याच्यामध्ये पहिले सुरुवातीच फील्ड आहे कंपनी नेम, आहे का. पण त्याच्या अगोदर तुमची कंपनी कोणत्या ठिकाणी स्टोअर होते त्याचा पाथ इथं दाखवलं जातं. बघा, आहे का. हे महत्वाचं असतं. तुम्ही फाईल तयार करता, नंतर सापडतच नाही. तुम्ही कोणत्या लोकेशनवर, बघा इथं काय, डी ड्रायव्हर टॅली लेक्चर आणि त्यात कंपनी इन्फो नावाची एक फोल्डर आहे. त्यामध्ये आपली कंपनी स्टोअर होणार. तुम्ही कंपनी तयार केली, नंतर लक्षातच नाही राहिलं पाहत आपल्या, तर मग ती ओपन करणं अवघड आहे, काम करणं अवघड आहे. तुम्हाला याच्या अगोदरही तुम्ही बाकीचे मागचे सॉफ्टवेअर शिकताना अनुभव आला असेल, तुमची फाईलच सापडली नाही, असं झालं असेल. का झालं हे, तर तुम्ही त्याचं लोकेशन बघितलं, ते पण माहित पाहिजे. मग इथं कंपनीचं नाव आपल्याला द्यायचं. मी एक सॅम्पल कंपनी इथं घेतो, जिंदाल कंपनी म्हणून. जिंदाल मी टाईप करतोय, जिंदाल कंपनी लिमिटेड. एंटर दिला. जसं एंटर दिला, इथं बघा मेलिंग नेम म्हणून एक ऑप्शन आला. आणि त्या मेलिंग नेमच्या समोर मी जे कंपनीचं नाव दिलं ते जसे तसं टाईप झालं. काय, कंपनी जिंदाल कंपनी. मेलिंग नेम मीन्स पत्रव्यवहाराचा पत्ता. पत्रव्यवहारासाठी काय नाव देणार तुम्ही, आहे का. ते तुम्ही बदलू शकता मेलिंग साठी, एखाद्याने पत्रव्यवहारासाठी. पण जनरली नाव तर तेच परिचित असणार, त्यामुळे पत्रव्यवहारासाठी वेगळं काय नाव देऊ शकणार तुम्ही. बरोबर का नाही. जनरली कंपनीचं नाव हेच मेलिंग नेम असतं. त्यात मी काही बदल करत नाही, आहे तसं ठेवून त्याला पुढे एंटर देतो. पुढे ऍड्रेस मला टाईप करायचा. काय टाईप करायचं आहे? ऍड्रेस. माझ्या कंपनीचा मी डिटेलमध्ये ऍड्रेस इथं टाईप करू शकतो. बघा मी टाईप करतोय आता इथं. प्लॉट नंबर A56/57, MIDC माळेगाव. जसे तुम्ही एंटर देईल, नेक्स्ट लाईन येणार आहे ऍड्रेसला, तालुका सिन्नर, डिस्ट्रिक्ट नाशिक. जेवढ्या लाईन तुम्हाला ऍड्रेसला घ्यायच्या तेवढ्या घेऊ शकता. बघा एंटर दिला. माझं डिस्ट्रिक्ट नाशिक नंतर माझ्याकडे कोणता ऍड्रेस नव्हता. मी एंटर दिला, तो नेक्स्ट फील्डला ब्लॅक, म्हणजे ब्लँक लाईनवर एंटर दिला कधी त्याचं ऍड्रेस संपलं. तर तुम्ही टाईप करतच राहिला तर लाईन देतच राहणार आहे तो, लक्षात ठेवा. तुम्ही पहिल्याच लाईन मध्ये फक्त प्लॉट नंबर A56 MIDC माळेगाव एवढं टाईप केलं, एंटर दिला, पुढच्या ब्लँक लाईनला एंटर देऊन टाकला का तो नेक्स्ट लाईनला निघून जाणार. नवीन लाईन नाही देणार. मग जोपर्यंत तुम्ही टाईप करताय तोपर्यंत तो लाईन देतच राहणार. ओके. आता गेला तो स्टेटवर. हा सगळ्यात महत्वाचं फील्ड असतं स्टेट. जीएसटी साठी खूप गरजेचं आहे. बघा इथे लगेच बाजूला लिस्ट ऑफ स्टेट, स्टेटची यादी आली, आहे ना. त्यातून आपलं महाराष्ट्र स्टेट निवडायचं. ज्या स्टेटमध्ये तुम्ही काम करताय ते स्टेट तुम्ही निवडायचं. बघा मी इथून महाराष्ट्र स्टेट निवडतो, आहे ना. ऑटोमॅटिकली कंट्री इंडिया येऊन गेलं तिथं खाली. मी पिनकोड टाकतो 422/103. त्यानंतर हे कॉन्टॅक्ट डिटेल मध्ये बघा टेलिफोन नंबर, मोबाईल नंबर, फॅक्स, ईमेल, वेबसाईट, हे सगळ्या माहिती. आता ही माहिती आपल्याकडे असेल तर भरा, नाही तर सोडून द्या. हे कंपल्सरी फील्ड नाही. बघा मी मोबाईल नंबर, टेलिफोन नंबर टाईप करतोय. मोबाईल नंबर पण मी एक टाईप करतो डमी. माझ्याकडे नाहीये पण मी टाईप करतोय तुमच्या माहितीसाठी. बघा एंटर दिला. फॅक्स नंबर नाहीये, मी सोडून देतो त्याला.
ईमेल ईमेल मी टाईप करतो बघा, जिंदाल सिन्नर @gmail.com. बरोबर, एंटर दिला. वेबसाईट माझ्याकडे नाही, मी एंटर दिला. आता सगळ्यात महत्वाचं फील्ड ते म्हणजे फायनान्शियल इयर बिगिन्स फ्रॉम. तुमचं आर्थिक वर्ष सुरू कधी होतं सांगा बरं. आर्थिक वर्ष सुरू कधी होतं? 1 एप्रिल. बरोबर आहे का नाही? बघा तिथे 1 एप्रिल 24 बाय डिफॉल्ट तारीख आली. का तर आपण ज्या वर्षात काम करतोय त्या वर्षाची तारीख त्याने 1 एप्रिलची घेतली त्या. बरोबर. आर्थिक वर्ष सुरू होण्याची तारीख हीच असणार, 1 एप्रिल, आणि जे वर्ष असेल ते. पण माझ्या कंपनीचं मला 23चं मला करायचंय, तर मी ही तारीख बदलणार. बघा मी इथे 1/4/23 असं मी टाईप करतो आणि एंटर की प्रेस केली. खाली बघा बुक्स बिगिनिंग फ्रॉम आलं. तिथं पण 1 एप्रिल 23 झालं. जसं मेलिंग नेमचं झालं, जे कंपनीचं नाव टाकलं तेच खाली आलं, तसंच बुक्स बिगिनिंग फ्रॉमला पण सेम नाव आलं. आपल्याला एवढं माहित असतं 1 एप्रिल ते 31 मार्च. बरेच जण काय करतात माहिती का, इथं आहे ना 1 एप्रिल फायनान्शियल इयर बिगिन्स फ्रॉम टाकतात आणि बुक बिगिन फ्रॉम एक 31 मार्च 2024 टाकते. पण ते चुकतं का? त्याने एंडचं वर्ष तुम्हाला विचारलं नाही ना. तुम्ही स्टार्टिंगची तारीख टाकली की त्याला एंडची तारीख माहिती, तुम्हाला एंडची तारीख द्यायची गरज नाही. पुस्तकं कधीपासून लिहायला सुरुवात केली हे तो विचारतोय. कंपनी नवीन आहे का नाही, मग तो विचारणारच. काय मला सांगा, प्रत्येक जण दुकान टाकतं किंवा आपला व्यवसाय सुरू करतो तो 1 एप्रिललाच करतो का सुरू? नाही, तो गुढीपाडव्याला करतो, अक्षय तृतीयेला करतो. पण त्याचं बुक्स कधी पण, त्याची जरी फायनान्शियल 1 एप्रिल असलं तरी पुस्तकं लिहायला कधीपासून सुरुवात केली, तर त्या गुढीपाडव्यापासून केली का त्या अक्षय तृतीयेपासून केली का 1 जून पासून केली? ती तारीख इथं आपल्याला घालायची असते. ती नाही बदलली तरी पण चालतं. लक्षात येते? नाही बदलली तरी चालतं. आपण आहे तीच ठेवू शकतो किंवा ती बदलू शकतो. बघा खाली आलो, बेस करन्सी सिम्बॉल म्हणून आहे तिथं, आता रुपीज म्हणून दिसतोय बघा, दिसतोय का? आणि फॉर्मल नेम INR. INR मीन्स इंडियन रुपीज. काय दिसतंय? इंडियन रुपीज. आणि मग हे सगळं झालं तर खाली आपल्याला इथं एक ऍक्सेप्ट यस नो असा ऑप्शन आला. ही तुम्ही माहिती भरली ती ऍक्सेप्ट करायची का मी? तिथं मी येस ला क्लिक करतो आणि ती माहिती काय करतो? ऍक्सेप्ट करतो. ती ऍक्सेप्ट. आता बघा पुढे जाऊन आपल्याला इथे कंपनीचं काही सेटिंग आलं. पहिलंच ऑप्शन त्याने सांगितलं मेंटेन अकाउंटिंग. अकाउंटिंगचे ऑप्शन त्यामध्ये दोन ऑप्शन दिले, मेंटेन अकाउंट आणि इनेबल बिल वाईज एंट्री. तिथं दोन्ही पुढे यस आहे. सुरुवातीला आपण अकाउंट ओनली मेथडने अकाउंटिंग, अकाउंट ओनली म्हणजे परचेस गुड्स ₹50,000 डायरेक्ट दिला. आणि एक इन्व्हेंटरी मेथड असते. इन्व्हेंटरी मध्ये परचेस गुड्स ₹50,000 येईल, पण मग काय काय आयटम ते सगळे द्यावे लागतील. तिथे आयटम द्यायची गरज नाही. समजते? 10 आयटम परचेस केले 50चे तर 10, तो तुम्हाला आयटम विचारणार नाही. मग इथं मला यस ठेवावं लागेल. मला सुरुवातीला मेंटेन अकाउंट ओनलीनेच करायचंय, मला इन्व्हेंटरी मेथड नकोय. मग इनेबल बिल वाईज डिटेल बघा खालचे, याला मी यस नो म्हणतोय. यस, एक मिनिट यस ठेवतो तिथं. खाली बघा इनेबल बिल वाईज एंट्री, इथं सध्या नो ठेवतो. बिल वाईज डेट. आपण एक फीचर्स बघितला बघा. काय बघितला का? आउटस्टँडिंग इझिली मॅनेज करतो टॅली. तो कधी करेल माहिती की यस केलं तर करेल बरं. पण हा टॉपिक आपल्याला नंतर आहे. आपण एकासाठी सगळ्या गोष्टी नाही शिकू शकत, म्हणून आपण त्याला सध्या नो करतोय. आपण स्टेप बाय स्टेप बघणार. पहिला टॉपिक तुमचा क्लिअर झाला का मग बिल बाय बिल, मग असा एक एक टॉपिक पुढे जाईल. ठीक आहे, मग सध्या मी नो करतोय तिथं. मेंटेन इन्व्हेंटरी मध्ये मेंटेन इन्व्हेंटरी सध्या यस आहे, तिथं मी नो करतो. का? मला इन्व्हेंटरी सध्या नकोय, आहे ना. इथं इनेबल गुड्स जीएसटी सुद्धा सध्या नाही घेते मी, नो करतो. हे टॉपिक आहे वेगवेगळे अकाउंटिंगचे बघा. आता तो आपल्याला विचारतोय ऍक्सेप्ट करायचं का? मग इथं आपण येस वर क्लिक करायचं आणि मग कंपनी आपली ऍक्सेप्ट होईल आणि
तुमची कंपनी तयार होईल, लक्षात घ्या. आली तयार, आली कंपनी. कुठे कंपनी बघा, इथला मेनू बदलला, इथं गेटवे ऑफ टॅली मेनू आला, इथं मग वेगवेगळे ऑप्शन्स आले आहे ना. क्रिएट, अल्टर, चार्ट ऑफ अकाउंट, असे वेगवेगळे ऑप्शन्स तुम्हाला तिथे मिळाले. इकडे तुमची कंपनी तयार झाली, तिचं नाव आलं बघा डाव्या साईडला. हा, उजव्या साईडला काही कमांड आले, तारीख, कंपनीचं नाव, कंपनीचे ऑप्शन्स आले तिथं. इथं तुमचा फायनान्शियल इयर आला बघा, आला का? 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024. त्याच्यात तुम्ही हा 24चा टाकला होता का कुठं? नाही, त्याचे त्यांनी घेऊन टाकला, बरोबर. करंट डेट आली तुमची. ठीक आहे, म्हणजे तुम्ही जर एंट्री सुरू केली आज तर 1 एप्रिलला पहिली एंट्री होईल. पण तुम्हाला जर त्याचं तारीख बदलायची असेल तर इथं डेट ऑप्शन दिलेलं आहे आपल्याला राईट साईडला. कमांडचे ऑप्शन आहे, त्याच्यामध्ये डेट ऑप्शन म्हणजे डेट बदलून तुम्ही एंट्री करू शकाल. आलं लक्षात? समजलं? मग स्क्रीनवर कंपनी तयार झाल्यावर स्क्रीनवर काय काय दिसतं? डाव्या साईडला कंपनीची माहिती, त्याचा फायनान्शियल इयर, त्याची करंट डेट, किती वाउचर एंटर झाले, त्या वाउचरची माहिती. ओके. मध्ये गेटवे ऑफ टॅली मेनू, त्या कंपनीशी रिलेटेड आपल्याला ऑप्शन्स निवडता येतात. आणि राईट साईडला कमांडचे वेगवेगळे बटन्स आपल्याला दिसतात, डेट, कंपनी वगैरे. ठीक आहे, समज. चला, तर मग आता आपण काय करू, आणखी एक कंपनी तयार करू. आता बघा, माझ्या ह्या कॉम्प्युटरवर ऑलरेडी कंपनी तयार आहे. तयार आहे का नाही? मग असं असताना दुसरी कंपनी मला तयार करण्यासाठी मी कुठून जाणार बघू आपण. चला, या ठिकाणी इथं कंपनी ऑप्शन आहे, राईट साईडला एक कमांड बटन आहे ना, इथं कंपनी ऑप्शन मध्ये याच्यावर मी क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर तो जो ऑप्शन आहे, तो पहिला कंपनी तयार करताना जो पर्याय आले होते ते आले आहे का नाही. त्यात कंपनी, क्रिएट कंपनी नावाची ऑप्शन आहे, त्याला क्लिक करा. बघा, मी क्लिक करतो. पुन्हा त्याने कंपनीची माहिती भरण्यासाठी फॉर्म आपल्याला दिला, तो भरायचा. सोपा आहे तो, नाव, ऍड्रेस वगैरे, फायनान्शियल इयर, या गोष्टी तुम्हाला टाकायच्या. बघा, मी नाव टाकतो इथं. एक नवीन परत नाव घेतोय मी इथं, महाराजा इलेक्ट्रॉनिक्स म्हणून नाव घेतो. बरं. मेलिंग नेम सेम आहे, तेच ठेवलं. ऍड्रेस टाकतो मी. बघा, ऍड्रेसच्या ठिकाणी मी इथं ऍड्रेस एंटर करतोय. मेन रोड, पुणे. स्टेट निवडतो मी, महाराष्ट्र स्टेट आहे माझा, म्हणून महाराष्ट्र स्टेट इथून निवडतो. क्लिक करायचं तिथं फक्त. कॉन्टॅक्ट डिटेल असतील तर टाकायचे, नसतील तर तुम्ही एंटर देऊन स्किप करू शकता. बरं, मी एंटर एंटर देतो. इथं काही माहिती मी टाकलेली नाहीये. आलो आता मी फायनान्शियल इयर बिगिन्स फ्रॉमला. बरोबर, हे महत्वाचं फील्ड आहे. हे चुकवायचं, 1 एप्रिलच त्याची तारीख ठेवायची, फक्त वर्ष कोणतं आहे ते ठरवायचं. ओके. मग मी इथे 1 एप्रिलची तारीख जी आहे तीच ठेवतो, 1 एप्रिल 24च ठेवतो. मी पहिली 23 ने केली होती, आता 24ला करतो. बघा, ऍक्सेप्ट, यस नो विचारतोय तो. तिथे मी यस म्हटलं. जसंही म्हटलं, मग मी सेटिंग कडे गेला. आता सेटिंग मध्ये तुम्हाला माहिती आहे, मेंटेन अकाउंट ओनलीला यस ठेवायचं, बिल वाईजला नो म्हणायचं, आहे का नाही. तिथे यस ठेवलं, बिल वाईजला नो केलं, बरोबर. नंतर इन्व्हेंटरीला इथं दोन्ही ठिकाणी काय करायचं, नो करायचं. टॅक्सेशन मध्ये गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सला सुद्धा काय करायचं आपल्याला, नो करायचं. जसा आपला टॉपिक पुढचा येईल तसं एक एक यस वाढत जाणार आहे पुढे. ऍक्सेप्ट यस म्हटलं, माझी कंपनी तयार झाली. आली का बघा बरं स्क्रीनवर कंपनी? बघा बरं कुठं आली, बघा इथं जिंदालच्या खाली आहे, महाराजा इलेक्ट्रॉनिक्स आहे. फायनान्शियल इयर आलं इथं. आलं का फायनान्शियल इयर? तुमच्या महाराजाचं आलं ना. आणि इथं काय आलं, करंट डेट आली. बरोबर आहे का ही माहिती? बिलकुल नाही, म्हणजे तुमचं लक्षच नाही, झोपा काढताय तुम्ही, आहे का नाही. कारण आपण फायनान्शियल इयर बिगिन्स फ्रॉम ची तारीख टाकली 1 एप्रिल 24, आणि एंडची तारीख काय असणार आहे मग 31 मार्च 25. ती यायला पाहिजे होती, तिथं चुकीची तारीख आहे. चुकीची करंट डेट. करंट डेट ऑटोमॅटिकली बाय डिफॉल्ट फर्स्ट येते, जी तुमची बुक्स बिगिनिंग फ्रॉम ची तारीख असते ती येते. आली का नाही? याचं कारण हे आहे की आपण ऑलरेडी, माझ्याकडे जिंदाल कंपनी
तयार होते. आणि मग होतं काय, तुम्ही यात एंट्री करायला जाता आणि त्या चुकीच्या तारखेला होऊन जातात. आणि मग नंतर मला म्हणतात मी ते केलं ते इथं दिसतच नाही. तुम्ही जर चुकीच्या फायनान्शियल इयर मध्ये जर एंट्री केल्या तर त्या दिसणारच नाही. याला एकच पर्याय, नवीन कंपनी तयार करण्यापूर्वी अगोदरची बंद करा. काय पर्याय? अगोदरची बंद. तुम्ही म्हणाला अजून मला शिकवलंच नाही आम्हाला. आता आपल्याला शिकायचंय ते बंद करायचं पण. बरोबर आहे काय? म्हणजे याच्याने काय होतं, कॉन्फ्लिक्ट होतं दोन्ही कंपन्यांचं. कोणाचा फायनान्शियल एरियाला येतो याचा त्याला जातो, असं प्रॉब्लेम होऊन जातो. हे न हो याच्यासाठी पहिली बंद करायची मग दुसरीत काम करायला घ्यायचं. दोन दोन ओपन ठेवा. आता इथं दोन दोन ओपन आहे आपल्याला, आहे का ना? चालतं, पण मग चुकीच्या एंट्री होतील ना. आता तुझ्या जर त्या फायनान्शियल इयर मध्ये जर तुझं वर्षच 1 एप्रिल 24 पासून सुरू होत आहे, आता तो डेट स्वीकारणारच नाही. तू जर म्हटली का 1 एप्रिल 24 ला मला एंट्री करायची आहे, दुसरी डेट घेणारच नाही. तो सांगाल तुमचं फायनान्शियल इयर 1 एप्रिल 23 ते 31 मार्च 24 आहे, त्यातलीच ही डेट एंटर करा. बाहेरची डेट मी घेणार नाही. बरोबर आहे का नाही? त्याला पर्याय आहे. या पिरियडवर डबल क्लिक जर केलं ना तर तिथं तुम्हाला तो पिरियड बदलता पण येतो. पण मग एवढं कधी कधी विसरून जातं. त्यामुळे आपण एक आपला पर्याय एकच ठेवायचा, पहिली बंद करायची मग दुसरी तयार करायची किंवा ओपन करायची. बघा आता पुढचं आपल्याला बंद करण्यासाठी काय तर शट कंपनी म्हणून पर्याय आपल्याला शिकायचा. तो कुठे आहे? तर याच ठिकाणी बघा, या F3 ला कंपनी. या कंपनीमध्येच वेगवेगळे ऑप्शन आहे का? या कंपनीच्या पर्यायाला मी इथं क्लिक करतो. क्लिक केल्याबरोबर या ठिकाणी बघा, इथं आपण पहिले क्रिएट कंपनी बघितला होता. आता आपल्याला काय बघायचं, इथं शट कंपनी आहे का, सगळ्यात शेवटी ऑप्शन. आपण शटडाऊन, कॉम्प्युटर शटडाऊन करायचं शिकलो का, तसंच बंद करायची, शट करायची. बघ मी या शट कंपनी पर्यायाला क्लिक करतो इथं. बघ आता दोन कंपन्या आपल्याला दाखवतोय का. आता तुम्हाला बंद कोणती करायची दोन्ही पैकी? दोन्ही तर एका वेळेस नाही बंद होणार आहे, वन बाय वन. मग मी आता जिंदाल कंपनी सिलेक्ट करतो. चला जिंदाल. तो सांगतोय this will close all open reports, vouchers and master without saving changes you might have made. Do you want to shut company? म्हणजे सेव्ह होणार नाही असं म्हणतो आपण. ऑलरेडी त्यात काही टाकलेलंच नाही, त्यामुळे सेव्ह व्हायचा विषय नाहीये. आणि प्रत्येक एंट्री टाकल्यानंतर ती सेव्ह होते, त्याचं वॉर्निंग देतोय तो. इथे यस म्हणा आणि पुढे जा. म्हटलं आलं, झाली बंद. बघा बरं, इथून निघून गेली का? गेली का? आहे का नाही? आला का नाही फायनान्शियल इयर बरोबर? आता बघा बरं, नाही आला, तरी पण आला नाही. ते लक्षात. असं बंद करून काय होणार नाही. आता ही पण बंद करावं लागेल आणि मग तुम्ही ओपन केली तर तो बरोबर येईल. मग त्यामुळे अगोदरच तुम्ही काळजी घ्यायची का नवीन कंपनी ओपन करायची किंवा तयार करायची, तर अगोदरची बंद करा. नाही तर तुमचं ही पहिले सुरुवातीला तुम्ही, मी त्याच्यातला चुका सांगतोय आणि तुमच्या होतात काय चुका, हे मी इथं तुम्हाला दाखवतोय, लक्षात घ्या. चला मी आता माझ्या मते तिला पण बंद करू आपण. दुसरी महाराजा इलेक्ट्रॉनिक्स पण आपण बंद करू. हम्म. पुन्हा मी कंपनी पर्यायाला जातो. त्याच्यामध्ये शर्ट कंपनी पर्याय मी निवडतो. तिथं महाराजा इलेक्ट्रॉनिक्स मला दिसतंय, त्याला मी क्लिक करतो. तो विचारतो शर्ट करायची का, येस म्हणतो. जसं येस म्हटलं, ती कंपनी बंद झाली. आता बंद झाल्यामुळे गेटवे ऑफ टॅली निघून गेला का, एकही कंपनी ओपन नाही. गेटवे ऑफ टॅली कोणाशी संबंधित आहे? त्या पर्टिक्युलर ओपन असलेल्या कंपनीशी संबंधित तो मेनू आहे. लक्षात येत आहे? त्याच्यामुळे तो निघून गेला आणि सिलेक्ट कंपनीचा मेनू तुमच्या समोर आला. कोणता आला? सिलेक्ट कंपनी. सिलेक्ट कंपनी म्हणजे कंपनी सिलेक्ट करणं, ओपन करा. आता यापैकी तुम्ही एखादी कंपनी सिलेक्ट करू शकतात. आता प्रॉब्लेम येणार नाही, लक्षात ठेवा. बघ, चला तर आपण आता काय करू, सिलेक्ट कंपनीची कमांड बघू. यातून कोणती एका कंपनीला क्लिक करा आणि डबल क्लिक करा किंवा क्लिक करा, ती कंपनी ओपन होईल. सिलेक्ट कंपनी पर्याय. मग आता मी जिंदालवर क्लिक करतो. आलो.
आला त्याचा पिरियड बघा बरं, आता बरोबर आला का? एकदम बरोबर आला. तुम्ही म्हणाल याच्या अगोदरही बरोबर, पण त्या जिंदालचा होता, महाराजाचा नव्हता बरोबर. आणि आपल्याला महाराजाचा हवा होता, आहे का नाही? तर अशा पद्धतीने तुम्ही ती काय करू शकता, ओपन करू शकता. आता काय झालं, अगोदरची बंद केल्यामुळे सिलेक्ट कंपनी मेनू आपोआप आला, आपण आणला का? नाही आणला. पण ही ओपन असताना जर दुसरी ओपन करायची असेल आपल्याला, तर आपण कुठं जाणार? एक तर तिला बंद करावं लागेल, तर तो सिलेक्ट कंपनी मेनू येईल. किंवा मग तुम्ही कंपनी ऑप्शन जो आहे आपला, त्यावर क्लिक करावं लागेल. कंपनी पर्यायावर तुम्ही काय करा, क्लिक करा. त्यामध्ये बघा, ह्याच्यामध्ये सिलेक्ट कंपनी पर्याय आहे का? मी निवडतो त्याला सिलेक्ट कंपनी. मी दोन्ही पद्धतीने दाखवतोय तुम्हाला. शेट करून पण कंपनी कशी बघा, आता मी महाराजा इलेक्ट्रॉनिक्सला इथं क्लिक करतो, ती ओपन होईल. पुन्हा तेच झालं, काय झालं, अगोदरची बंद केली नाही. आता फायनान्शियल इयर बघा, कोणाच दिसतोय? जिंदालचा दिसतोय. महाराजाचा दिसतोय का? तर नाही. पण ऍक्टिव्ह कंपनीमध्ये महाराजा दिसते इथं, लक्षात ठेवा. ऍक्टिव्ह कंपनी म्हणजे काम कशात होणार आहे आता? महाराजामध्ये होणार, जिंदालमध्ये नाही होणार. आणि फायनान्शियल इयर कोणाचा आहे? जिंदाल. मी तुम्हाला तो पर्याय मला दाखवायचा होता, म्हणून मी पुन्हा ती चूक केली, बंद न करता ओपन केली. लक्षात येते? चला, जाऊ पुढे. पुढे आपल्याला बघायचंय कंपनीच्या माहितीमध्ये बदल कसा करायचा. बरं, त्याच्यासाठी आपल्याकडे कंपनी पर्यायामध्ये अल्टर म्हणून ऑप्शन आहे. कोणता ऑप्शन आहे? अल्टर. काय का अल्टर? यातले सगळे पर्याय जवळपास झाले बघा. आता क्रिएट पहिला झाला, खालचे दोन शेट कंपनी सिलेक्ट कंपनी झाले, आता राहिला अल्टर. अल्टर म्हणजे काय? बदल कर. कंपनी तयार करताना तुमच्याकडे त्या कंपनीच्या कॉन्टॅक्ट डिटेल याची त्याची माहिती नव्हती, तुम्ही ब्लँक सोडून पुढे निघून गेला, तुम्ही नंतर ती माहिती भरू शकता. आणि भरायला लागतेच, कारण की बिलावर येणार असते ती. लक्षात घ्या. चला, मी अल्टर कंपनी पर्यायाला निवडतो इथून. कोणती कंपनी अल्टर करायची ती निवडा, कारण की आता दोन ओपन आहे ना. मग मी जिंदाल निवडतो पहिली. आली कंपनी. तिच्या मला नावात बदल करा, जिंदाल स्वा कंपनी लिमिटेड असं करायचंय मला. समजा मी मध्ये कर्सर ठेवणार त्याच्या, एक इन्सर्ट बटन असतं कीबोर्डवर, ते दाबायचं आणि मग टायपिंग सुरू करायचं, नाहीतर ओव्हर राईट होतं. बघा, मी इन्सर्ट दाबलं आणि मग आता SAW बरोबर आलं, एंटर दिला. ऑटोमॅटिक बिलिंग नेम मध्ये पण बदल झाला. आता मी इथं ऍड्रेस मध्ये इथं TAL च्या ऐवजी तालुका करतो इथं. मग तुम्हाला त्यात जर काही बदल करायचा असेल तर या पद्धतीने करता येतो बघा. तालुका सिन्नर, TAL सिन्नर होतं तर तालुका सिन्नर असं टाईप करतो मी. बाकीच्या माहितीत नाही मला बदल करायचा. फॅक्स नंबर आता माझ्याकडे आलाय, तो मी टाईप करतो. इथं फॅक्स नंबर 022551226566 एंटर. वेबसाईट पण माझ्याकडे आता आहे, मग मी टाकतो. म्हणजे थोडक्यात सगळी माहिती आपल्याला एडिट करता येते. सगळ्यात महत्वाचं, फायनान्शियल इयर बिगिन्स फ्रॉम. कंपनी अल्टर करताना फायनान्शियल इयर बुक्स बिगिनिंग फ्रॉम हे फील्ड सहसा बदलू नये. का बदलू नये? तो जर बदल केला तर अगोदर ज्या काही आपण एंट्र्या टाकलेल्या असतील, त्या एंट्र्या तुमच्या डिलीट होतील, नष्ट होतील. लक्षात घ्या. हा, तुम्ही टाकलेलाच नाही ना, मग नक्की बदला. आता टाकलेल्या आहे का आपण? मग आपल्याला बदलता येईल. पण टाकलेल्या असतील तर बदलता येणार नाही. बदलल्या तर मग तुम्हाला पुन्हा नव्याने त्या एंट्री कराव्या लागतील. ठीक आहे. मग मी आता त्याच्यात काही बदल करत नाही, एंटर एंटर देतो. तो ऍक्सेप्ट विचारतोय, तिथे यस मी देतो. मी जे काही बदल केले ते त्या कंपनीच्या माहितीमध्ये झाले. बाहेर पडतो मी एस्केप की देऊन, पुन्हा एकदा एस्केप की प्रेस करतो, बाहेर येतो. जेवढं तुम्ही मध्ये गेलात तेवढून बाहेर यायचंय, तर कोणती की याला? एस्केप की. लक्षात ठेवा. आपलं मेन काम कुठं चालणार? गेटवे ऑफ टॅली. आपल्या समोर काय पाहिजे? गेटवे ऑफ टॅली. कोणतंही काम सुरू करायचं गेटवे ऑफ टॅली पासून सुरू करायचं. ठीक आहे, समजलं मग? अल्टर कंपनी समजलं. चला, तर मग आता आपण काय करू? जिंदाल कंपनी लिमिटेड बंद करू. बंद करू. आपल्याला शेट कंपनी पर्याय नेऊ शिकलो आपण. कंपनी ऑप्शन वर जा, त्याच्यामध्ये शेट कंपनी पर्याय आहे तो निवडा. बघा, शेट कंपनी.
त्यातून जिंदाल कंपनी निवडा आणि यस म्हणा. क्लोज करायचं का वॉर्निंग विचारतो, यस म्हटलं, झालं, आली. पण फायनान्शियल इयर काही बदलला नाही, तो जिंदालचाच राहिला. मग आता काय करायचं आपल्याला? महाराजा पण आपण अल्टर करू, महाराजा अल्टर करायचे. आता अल्टर केल्यावर म्हणजे त्याचा राहिला म्हणजे त्याचा फायनान्शियल इयर नाही राहिलेला बरं, तो चुकून इथं राहिला फक्त स्क्रीनवर. त्याचा तोच आहे बघा बरं. इथं काय 1 एप्रिल 23 ते तुम्ही जाल अल्टर करायला, 23चा 24 करू. मध्ये गेल्यावर तुम्हाला समजेल बघ. अल्टर पर्यायाला मी क्लिक करतो आता, कंपनी ऑप्शनला क्लिक केलं, अल्टर कंपनी म्हटलं. बघा या ठिकाणी इथं तोच बघा 1 एप्रिल 24 आहे का. मी काहीच बदल नाही करत, मी कॉन्टॅक्ट डिटेल भरतो इथं. बघा माझ्याकडे कॉन्टॅक्ट डिटेल आले, पिनकोड आहे, मोबाईल नंबर, फोन नंबर माझ्याकडे मिळाला आहे, मी तो टाकतोय. मोबाईल नंबर टाकतोय, बाकी माहिती नाहीये माझ्याकडे. मी एंटर एंटर दिला. फायनान्शियल इयर बिगिन्स फ्रॉम, मी तुम्हाला सांगितलं जर एंट्री झालेल्या असेल तर ते बदलायचा नाही. बरोबर का? एंटर एंटर ऍक्सेप्ट यस म्हटलं. मी पुन्हा एकदा तो अल्टर कंपनी पर्याय तुम्हाला दाखवला. ओके. मग आता आपण काय करायचं आपल्याला, कंपनीमध्ये कंपनी अल्टरेशन स्क्रीन मध्ये किंवा कंपनी क्रिएशन स्क्रीन मध्ये कोणकोणती फील्ड कंपल्सरी असतात ते पहिले आपण बघून घेऊ. तुम्हाला काय वाटतं बरं? आपण तर बघितलं कंपनी तयार करताना बरेच फील्ड सोडून दिले होते का नाही? चला जाऊ आपण त्याच्यामध्ये. कंपनी कंपल्सरी फील्ड त्याच्यामध्ये बघा, लक्षात घ्या कोणकोणती कंपनीचं नाव, मेलिंग नेम, स्टेट, कंट्री, फायनान्शियल बिगिन्स फ्रॉम, बुक्स बिगिन्स फ्रॉम आणि करन्सी इन्फॉर्मेशन. हे कंपल्सरी, ती जर टाकली नाही तर तो पुढे जाणारच नाही, तुमची कंपनी तयार होणारच नाही. यापैकी एक फील्ड जरी नसेल तर. पण बाकीचे जे फील्ड आहे, कॉन्टॅक्ट डिटेल वगैरे हे नसले, ऍड्रेस नसला टाकलेला तरी सुद्धा चालतं. येतं लक्षात? अशा पद्धतीने आपण हा आपला आजचा टॉपिक पूर्ण केला. ज्या काही गोष्टी आपल्याला शिकायच्या होत्या, कंपनी तयार करणं, बंद करणं, कंपनी सिलेक्ट करणं, कंपनीच्या माहितीमध्ये बदल करणं, या सर्व गोष्टी आपण आजच्या भागामध्ये शिकलेलो आहोत. आजचं प्रॅक्टिकल काय आहे तुमचं? तर टॅली प्राईम मध्ये तुम्हाला 2 कंपन्या तयार करायच्या. काय करायच्या? 2. ते काही वर्कबुक मध्ये नाही दिलेला, तर मी तुम्हाला प्रॅक्टिकल देतो. एक स्वतःच्या नावाची करायची आणि एक आपल्या मित्रमैत्रिणीच्या नावाची. ठीक आहे. आणि त्याच्या ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन मध्ये तुम्ही तुमच्या कंपनीमध्ये तुमचं स्वतःचे डिटेल टाकायचे, तुमचा मोबाईल नंबर, तुमचा ईमेल आयडी, तुमचा ऍड्रेस, आणि मित्रमैत्रिणीच्या कंपनीमध्ये तिचा डिटेल टाकायची. फक्त तुम्ही इथं उपलब्ध असणाऱ्या मित्रमैत्रिणींचे करू नका, बाहेरचे का? ते ती तिची करणारच आहे ना, तिच्या नावाची कंपनी. बरोबर आहे का नाही? तुम्ही डबल केली तर प्रॉब्लेम होईल ना. 2 कंपन्या दिसतील, तुम्हालाच समजणार नाही आपली कोणती. बरोबर आहे का? येईल करता मग. तर तुम्ही या पद्धतीने तुमचं प्रॅक्टिकल हे करायचं आहे. आजच्या टॉपिक वरची टेस्ट तुम्हाला द्यायची, त्याच्यासाठी एक अट आहे, कंपनी इन्फॉर्मेशन यावरील टेस्ट प्रॅक्टिकल झाल्यानंतर सोडवायची आहे. सोडवायची आहे आता मी तुम्हाला पाठवेल, पण आता नाही सोडवायची. कारण की तुम्हाला प्रॅक्टिकली प्रश्न विचारलेले आहेत. प्रॅक्टिकल पूर्ण झाल्यानंतर तुम्ही स्क्रीनवरती कंपनी ठेवा आणि मग तुम्ही मोबाईलला क्लिक करा त्या टेस्टला आणि मग सोडवा. मग तुम्हाला वाटलं का हा कंपनी क्रिएट करताना काय काय दिसतं, हा मग तुम्ही ते क्रिएटला जाऊन बघू शकता. बरोबर. स्क्रीनवर काय काय असतं तुम्ही तिथं बघू शकता, उत्तर देऊ शकता. ते मला बघायचंय का तुम्ही बरोबर बघता का तिथं. याच्यासाठी कोणाला विचारायची गरज पडणार नाही. आता पडेल का? कोणी चुकीचं सांगणार पण नाही, आपल्या समोर कंपनी असेल. ठीक आहे. तर आज आपण काय काय बघितलं, तर क्रिएट कंपनी हा पर्याय बघितला, सिलेक्ट कंपनी पर्याय, शर्ट कंपनी आणि अल्टर कंपनी. म्हणजे थोडक्यात कंपनी बनवून झाल्यानंतर ती बंद कशी करायची, क्लोज कशी करायची, ओपन कशी करायची, त्याच्यात बदल कसा करायचा, या सगळ्या गोष्टींची माहिती आजच्या भागात आपण बघितली. तुम्हाला प्रॅक्टिकल पण मी दिलं. ठीक आहे. आजच्या भागात आपलं एवढंच. पुढच्या भागात बाकीच्या गोष्टी, अकाउंट तयार कसे करायचे याच्याबद्दलची माहिती आपण पुढच्या भागामध्ये शिकणार आहोत.